हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहोत क्रियापदाची वेगवेगळी रूपं कशी तयार होतात आणि त्यांना काय म्हणतात. प्रथमतः त्यांना काय म्हणतात ते आपण बघूया. क्रियापदाचं पहिलं रूप जे असतं त्याला आपण V1 असंही म्हणतो किंवा त्याला बेस वर्ब असंही म्हणतात किंवा त्याला रूट वर्ब असंही म्हणतात. त्यानंतर सेकंड फॉर्म ऑफ द वर्ब जे असतं त्याला क्रियापदाचं दुसरं रूप असंही म्हणतात. पास्ट फॉर्म ऑफ वर्ब असंही म्हणतात. ते क्रियापदाचं दुसरं रूप असतं. रेग्युलर वर्ब किंवा इरेग्युलर वर्ब अशी वेगवेगळी क्रियापदाची स्वरूपं असतात. त्यानंतर क्रियापदाचं तिसरं रूप थर्ड फॉर्म ऑफ द वर्ब, याला आपण पास्ट पार्टिसिपल असंही म्हणू शकतो किंवा शॉर्ट फॉर्ममध्ये PP असंही म्हणतात. त्यानंतर क्रियापदाचं चौथं रूप जे स्पेशली SES लावून तयार होतं. S किंवा ES लावून तयार होतं. त्यानंतर क्रियापदाचं पाचवं रूप जे V प्लस ING किंवा त्याला प्रेझेंट पार्टिसिपल किंवा शॉर्ट फॉर्ममध्ये आपण PP लिहू शकतो. प्रेझेंट पार्टिसिपल असंही म्हणतात किंवा ग्रेंड एक असा एक शब्द आहे जेरंड ही त्याला आपण म्हणू शकतो. त्यानंतर शेवटचा फॉर्म येतो क्रियापदाचा ज्याला इन्फिनेटिव्ह म्हणतात. इन्फिनेटिव्ह म्हणजे काय? क्रियापदाच्या अगोदर टू लावणे. सो थँक्यू.